नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथं मस्त अशी चविष्ट लागणारी कढी बनवत आहे। तर कढी बनवायला आपण सुरुवात करूया, पण तुमचाही आम्हाला भरपूर असा प्रतिसाद हवा, कारण आतापर्यंतच आगळी वेगळी या रेसिपी चॅनलला 1.6% लोकांनी सबस्क्राइब केलेला आहे। बाकीच्या सुद्धा लोकांनी सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका, पटापट असे सबस्क्राइब करा। तुमचाही आम्हाला भरपूर सपोर्ट हवा, तर आम्हीही तुमच्यापर्यंत अशा नवीन प्रकारच्या डिशेस तुम्हाला शिकवल्या जातील। तर तुमचा भरपूर प्रतिसाद चॅनलला हवा, तर मग प्लीज कृपा करून सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। चला तर मग एकदम अशी छान कढी बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करून बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। तर मस्त अशी कढी बनवायला लगेच सुरुवात करूया। कढी करण्यासाठीचं साहित्य पाहून घेऊया। तर इथं 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मीठ लागेल। इथं मी 1.5 वाटी दही घेतलं आणि 2 चमचे बेसन पीठ आहे। आता सगळ्यात अगोदर लसूण आणि हिरवी मिरची हे मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची, ओबडधोबड अशी। आता इथे या दह्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हे या दह्यामध्ये फेटून घ्यायचं। याची एकही गुठळी राहता कामा नये। यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेते आणि व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं। आणि बघा इथं मी दही व्यवस्थित असं फेटून घेतलं, यामधलं बेसन पीठ सुद्धा मिसळून घेतलं आणि व्यवस्थित असं फेटून घेतलं। बघा यामध्ये एकही गुठळी राहिली नाही। आणि त्यासोबत इथे मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा करून घेतली। बघा अशी ओबडधोबडच आहे। चला तर मग कढी बनवायला घेऊया। आता इथे गॅसवर मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आणि त्यासोबतच जिरे सुद्धा घालून घ्यायचे। मोहरी आणि जिरे छान फुलू द्या। बघा इथे मोहरी आणि जिरे छान फुलायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता। मस्त अशी जिरा आणि मोहरी फुलली आहे। तर यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे। आता यामध्ये लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला कितपत कढी तिखट हवी कितपत नव्हे। या तेलामध्ये छान हे लसूण हिरवी मिरचीची पेस्ट परतून घ्यायची। यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलं, हे सुद्धा या मिरचीच्या पेस्टमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं। या फोडणीचा एकदम असा खमंग वास येत आहे। मस्त 2 मिनिटासाठी ही छान व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची। आता यामध्ये फेटून घेतलेलं दही घालून घेते। एका हाताने दही घालायचं आणि एका हाताने फिरवत जायचं। आता यामध्ये मी पाणी घालून घेते। यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं आहे। तर तुम्हाला कढी कितपत ही पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करून घालू शकता। ही कढी व्यवस्थित अशी फिरून घ्यायची। गॅस एकदम मंद आचेवर करायचा। तर याला हलकीशी उकळी यायला लागली की आपण ही 5 मिनिटं ही कढी छान अशी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। बघा इथं हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली, तर आपल्याला संपूर्ण अशी उकळी येऊ द्यायची नाही, लगेच याला असं फिरत राहायचं आहे। आता इथे 5 ते 6 मिनिटं ही कढी मी सतत अशी हलवत राहते। गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि ही कढी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची 5 ते 6 मिनिटं। तर इथं 5 मिनिटं या कढीला मी सतत अशी हलवत राहिली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी कढी बनवून आपली तयार आहे। तर गॅस करूया बंद। खूप मोजक्या साहित्यापासून ही कढी बनवून तयार होते। झटपट अशी कढी बनवायची खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही सुद्धा नक्की ही एकदा कढी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा। भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये.